महाराष्ट्राची परंपरा लाभलेल्या ढोल ताशाला जागतिक नामांकन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. युसूफ पठाण, प्रतिनिधी मालेगाव नाशिक. इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स आणि एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद. युवकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासोबत विविध क्षेत्रात सहभाग वाढविण्याला प्राधान्य. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. शिक्षण, कौशल्य, क्रीडा, स्टार्टअप आदी क्षेत्रात युवा पिढीचा सकारात्मक सहभाग आहे. त्यांचा हा सहभाग वाढविण्यासोबतच संपूर्ण मदत देण्यात येईल. त्यासोबतच स्टार्टअप इकोसिस्टममध्ये चर्चा करून चांगली पॉलिसी तयार करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज दिली. रेशीमबाग मैदानावर मंथन फॉर युवा या उपक्रमांतर्गत ढोल ताशा पथकाचा जागतिक विक्रम तसेच विविध क्षेत्रातील आयकॉन असलेल्या व्यक्तींसोबत थेट संवाद, नशामुक्त महाराष्ट्र आणि देश यासाठी युवकांना शपथ आदी उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं. यावेळी 25,000 पेक्षा जास्त युवक आणि युवती सहभागी झाल्या होत्या. महाराष्ट्राची परंपरा असलेल्या ढोल ताशा पथकानं इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यामध्ये जागतिक विक्रम नोंदवलाय. आधार नोंद असलेल्या 885 ध्वजधारकांच्या उपक्रमामुळे जागतिक विक्रमाची नोंद झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वविक्रम केल्याबद्दल संपूर्ण चमूचे अभिनंदन केले. 25,000 पेक्षा जास्त युवकांचा साक्षीने हा उपक्रम पूर्ण झाला असल्याचं सांगताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की आजची युवा पिढी सर्व क्षेत्रात आपल्या कौशल्यानं नावलौकिक मिळवतीये. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सर्वाधिक सहभाग लाभलेल्या ध्वजधारकांच्या समावेशाबद्दल विश्वविक्रमामध्ये नोंद झाली असून यापूर्वी 260 ध्वजधारकांचा समावेश असलेला विक्रम आज मोडीत निघालाय. सुप्रसिद्ध क्रीडा समालोचक रिद्धिमा पाठक यांनी युवकांचा आयकॉन असलेले देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच क्रिकेटपटू तिलक वर्मा, राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक विजेते दिलीप महादू गावित, अर्जुन देशपांडे, किरण शहाजी यांच्यासोबत संवाद साधताना विविध क्षेत्रातील त्यांच्या कार्याची प्रेरणा आणि अनुभव युवकांसमोर शेअर केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की संविधानामुळेच लोकशाही प्रगल्भ झाली आहे. आपल्या लोकशाहीमुळेच मला नगरसेवक, महापौर, आमदार आणि मुख्यमंत्री या पदापर्यंत पोहोचणं शक्य झालं. आपल्या आकांक्षा आणि विश्वास पूर्ण करण्यासाठी संविधानामुळेच कुणी थांबू शकत नाही, असं सांगत त्यांनी आपल्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीची माहिती युवकांसमोर मांडली. स्टार्टअप संदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की युवकांनी शासनाची संपूर्ण मदत करण्याचं धोरण असून स्टार्टअपसाठी इकोसिस्टम पॉलिसी तयार करण्यात आली आहे. या धोरणामध्ये युवकांना 100% मदत करण्याचा उद्देश असल्याने युवकांसोबत चर्चा करून आणखी चांगली पॉलिसी तयार करण्यात येईल, असा विश्वास यावेळी त्यांनी दिला. मुलांमध्ये असलेला सर्वाधिक स्क्रीन टाईमबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की मुलांचा स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी विचारमंथन सुरू आहे. स्क्रीनवरून मैदानावर कसं वळवता येईल याबद्दल या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून निश्चित धोरण ठरवण्यात येणार आहे, असं त्यांनी सांगितलं. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.